बघा प्रश्न आहे 1,0,5,4 या अंकाने तयार झालेल्या सर्वात लहान संख्येला 10 या संख्येने भागल्यास येणारा भागाकार व बाकी किती असेल? ऑप्शन आहे 105 भागाकार 4 बाकी, 104 भागाकार 5 बाकी, 100 भागाकार 5 बाकी आणि 11 भागाकार 4 बाकी. तर आता इथे लक्ष द्या की सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागते? सर्वात पहिले काय करायचं? या संख्यापासून सर्वात लहान संख्या तयार करावी लागते. चल अनुराधा, 1,0,5,4 या अंकापासून सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. बस किती झाली तयार आहे? संख्या वाच. 145. चल गौरे, 1,0,5,4 या अंकापासून सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. सर्वात लहान संख्या गोपाळ, सर्वात लहान संख्या 4 अंकी आहे. 4 अंकापासून पाहिजे आपल्याला. हे तर 3च अंकी झाली. हे 3 1 2 3 हे शून्य तर काहीच होणार नाही. आता बघा गोपाल करते अगदी बरोबर 1,045. तुम्ही काय केलं? पहिले नंतर 4 इने 4 लिहिले, नंतर 5 लिहिले आणि इने तर 154 लिहिले. याच्यापेक्षा 145 हे लहान आहे. सर्वात लहान पाहिजे. पण असं लिहिताना हे जर शून्य जर ग्राह्य धरला नाही तर फक्त 3च अंकी संख्या होते. म्हणून अशा वेळेस या संख्याची अदलाबदल करावी लागते आणि हे होते 1,045. आता ही संख्या तयार झाल्यानंतर त्याला कितीने भाग द्यायचा आहे? 10 ने. चला म्हणजे आता याला आपण 10 ने भाग देऊ. कोण करणार भागाकार आहे? संचिता. चले पटकन कर भागाकार. 10 1 10. शून्य उरला, शून्य मग घेतले 4, 10 0 0 मग घेतले उरले. नंतर काय घ्यायचं? घे 10 चौक 40. उरले किती? 5. बरोबर. किती उरले? बघा हिने भागाकार केला. इथे भाग दिल्यानंतर भागाकार किती आला? 104. हे आहे भागाकार. आणि बाकी किती उरले? 5. बाकी उरले 5. आता पहा बरं असं ऑप्शन कुठे आहे? 2 नंबरचं 104 आणि बाकी 5. हे आहे याचं उत्तर. तर तुम्ही असं सोडवायला पाहिजे होतं. बऱ्याच जणांनी काय केलं? हे चुकीचं केलं. त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर आलेलं नाही. तर हे याचा सराव जास्त करावा लागेल. चला त्यानंतरचं गणित पहा.